नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची अशा वेळी ही कादंबरी आणि आज भाग 3. इराला काहीशी दचकून जाग आली ती जोराच्या धप्प अशा आवाजानं. डोळे उघडून तिने बघितलं. समोरच राहुल कमरेवर हात ठेवून उभा होता आणि त्याच्या आजूबाजूला बऱ्याचशा डायऱ्या, पत्रांचे गठ्ठे इतस्ततः पसरलेले होते. इरानं घड्याळाकडे बघितलं. जवळजवळ 15 मिनिटं ती झोपली होती आणि हा अडथळा मध्ये आला नसता तर ती अजूनही सुखनाई व झोपली असती. तुम्हाला बऱ्याच वाईट सवयी दिसतात, राहुल म्हणाला. असं? आणि तुम्ही माझ्या अशा किती वाईट सवयी बघितल्यात? कधी नव्हे ते त्रासिकपणे इरा बोलली. झोपमोड झाल्यानं ती बरीच वैतागलेली होती. मगाशी तर एक बघितली, कपाला 4 चमचे साखर घेण्याची, आणि ही दुसरी, झोपताना चष्मा तसाच डोळ्यांवर ठेवून झोपायची. अजून किती आहेत कोण जाणे. माझ्या या सगळ्या सवयींपेक्षा तुमची एक सवय किती वाईट आहे ते बघा ना. चष्म्याच्या कडेवरून राहुलकडे बघत इरा शांतपणे म्हणाली. चांगल्या झोपलेल्या माणसाला त्याची झोपमोड करून उठवण्याची, आणि तेही साधं नाही तर आवाज करून. हो, पण त्याशिवाय तुम्ही उठला नसतात आणि मग हे सगळं मी तुम्हाला कधी दाखवलं असतं. आजूबाजूच्या डायऱ्या आणि पत्रांकडे हात करत राहुल म्हणाला. त्याची अगदी आत्ताच निकड होती असं मला नाही वाटत. तुम्हाला कशाचीच निकड नसते आणि तुम्हाला काही वाटत नाही हे मला माहिती आहे. पण मला हे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे ना. मगाशी रागाच्या भरात मी वाटेल तिकडे ते भिरकावून दिलं होतं. ते गोळा करून आणेपर्यंत मला जरा उशीर झाला, तर तेवढ्यात तुम्ही अगदी चक्क झोपलात. कमाल आहे तुमची. काहीशा सात्विक संतापानं राहुल म्हणाला. आता झोप येण्यात कमाल कसली आहे? तुमच्या दृष्टीनं त्यात कमाल असेल, मग मात्र माझा नाईलाज आहे, कारण रोज ही कमाल केल्याशिवाय मला नाही जमत, मख्खपणे ती म्हणाली. तिचं बोलणं ऐकताच परत राहुलचा पारा चढायला लागला. संतापानं त्याच्या नाकाचं टोक लालसर व्हायला लागलं. तुम्हाला कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नसलं तरी मला आहे. हे बघा, वाचा. तुमचा विश्वास नाही असं तुम्ही म्हणाला होतात ना. हातातली डायरी तिच्या पुढे करत तो म्हणाला. त्याच्या त्या पुढे केलेल्या हाताकडे दुर्लक्ष करत इरा नेहमीच्याच आवाजात म्हणाली. पण मला एक कळत नाही आहे. समजा त्यांनी तसं लिहिलं किंवा एकमेकांशी चर्चा केली असली तरी त्यांनी तुम्हाला एवढं रागवायचं काय कारण आहे? त्यांना जे वाटलं ते त्यांनी लिहिलं. त्याची अंमलबजावणी आपण करावी असं काही आपल्यावर बंधन नाही आहे ना. ती त्यांची इच्छा असेल, आग्रह थोडाच होता. शिवाय ते दोघंही आता जिवंत नाही आहेत, त्यामुळे आता तसा त्या गोष्टीला विशेष अर्थही उरलेला नाही आहे. तुम्ही हे वाचणार का नाही ते सांगा, हट्टी स्वरात राहुल म्हणाला. मला ते वाचण्याची जरुरी वाटत नाही. एक तर ह्या डायऱ्या, ही पत्र, ही खाजगी संबंधांची होती, आणि मला असं कोणाचीही खाजगी पत्र वाचायला आवडत नाही. शिवाय त्यातून तरी मला तरी काही निष्पन्न करायचं नाही आहे. ठीक आहे, मी तुमच्यावर विश्वास ठेवून मान्य करते की आपल्या आईवडिलांनी आपल्या संबंधात त्यांना हवा तसा एकदा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. माझ्यावर विश्वास ठेवून कुत्सितपणे तो म्हणाला. नाही, म्हणजे एवढा मोठा सन्मान मला देण्याची जरुरी नाही आहे. सन्मान देण्याचा प्रश्नच नाही आहे. तुम्हाला खोटं बोलण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही आहे. इरा त्याच्याकडे बघत म्हणाली, पण ह्यावेळी तिच्या कपाळावर सूक्ष्म आठी होती. माझ्याबद्दल एवढी खात्री? थँक्स, पण मला मात्र तुमच्याबद्दल तशी खात्री वाटत नाही. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? नकळत तिचा आवाज थोडा चढला. मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला हे आधीच माहिती आहे की माझ्या आईच्या मनात तुमच्या आणि माझ्या संबंधात काही नाजूक भावना होत्या. तिच्याकडे रोखून बघत तो म्हणाला. अरे पण मला एक कळतं. बरं ठीक आहे, मला हे आधी माहिती होतं असं समजा. त्यांनी काय फरक पडणार आहे? इरानं आव्हानात्मक स्वरात विचारलं. आता कशा वळणावर आलात? फरकाचं म्हणाल तर चांगलाच फरक पडतो. तुम्हाला हे सगळं आधीच माहीत असण्याचा अर्थ मी इथे भेटणार हे सुद्धा तुम्हाला चांगलंच माहिती असणार. तुम्हीही बरोबर इथेच आलात की नाही?
इरा अगदी हतबुद्ध होऊन राहुलकडे बघत बसली. कशाला संबंध तरी होता का? काय तर म्हणे तिला माहिती होतं की आंटीच्या मनात राहुल आणि इराच्या लग्नाचे विचार होते आणि त्यानुसार राहुल इथे भेटणार हे तिला माहिती होतं, म्हणूनच ती इथे आली होती म्हणे. एवढा सुशिक्षित तरुण असं तर्कविसंगत बोलू तरी कसं शकतो? नशीब तो म्हणाला नाही की ते दोघं कधी मरणार हेही तुम्हाला चांगलंच ठाऊक होतं आणि सगळं बरोबर जुळवून तुम्ही इथे आलात. छे! इरानं मान झटकली. क्षणभर तर तिला वाटलं की आईचा मृत्यू, त्यात तिच्या प्रेमसंबंधाचा पत्ता लागल्यानं राहुल भ्रमिष्ट तर झालेला नाही ना. अशा वेळेस मानसिक धक्क्यानं डोक्यावर परिणाम होण्याचीही शक्यता असते. तुमची कल्पनाशक्ती फारच सुरेख आहे, यात वाद नाही आहे, सावधपणे ती म्हणाली. पण तरीही त्यातल्या काही गोष्टी समजल्या नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही मला इथे भेटणार हे मला कसं काय ठाऊक असणार? तिच्याकडे एकटक बघत तो म्हणाला, अच्छा, सगळं काही माझ्याच तोंडून वधवून घ्यायचंय का? सरळ आहे. आईच्या मृत्यूनंतर सगळी क्रियाकर्म उरकल्यावर मी नॅचरली तिच्या वस्तूंची आवराआवर करणार. त्याप्रमाणे काल मी ते केलंय. त्याच वेळेस तिच्या वॉर्डरोबमधल्या कडेच्या कोपऱ्यात मला आत बंदोबस्तात कुलूप लावून ठेवलेलं या घराचं खरेदीपत्र सापडलं. एवढ्या लांब एकीकडे आईनं हे घर कशासाठी घेऊन ठेवलंय ते मला कळेना. नंतर आठवलं, वर्षात काही दिवस आपण जरा बदल म्हणून बाहेरगावी जातो असं ती नेमानं मला लिहायची. त्यावरून मी अंदाज काढला की ती बहुतेक इथे येत असावी. तेव्हा इकडेही येऊन इथली हालहवाल बघावी म्हणून मी आज सकाळी बँगलोरहून निघून इथून दुपारच्या सुमाराला आलो. आतमध्ये येऊन शोधाशोध केली तर बेडरूममधल्या कपाटात ह्या डायऱ्या, पत्र मिळाली मला. मी सगळं वाचलं. त्यातूनच मला तुमचंही नाव कळालं होतं आणि आमच्या मातोश्रींनी जे तारे तोडलेत तेही मी वाचले. आता सांगा, तुम्हाला हे माहिती होतं, तसंच मी साधारणपणे इथे केव्हा येईन हेही तुम्हाला अंदाजावरनं कळलेलं असणार आणि त्यानुसार तुम्ही इथे आलात. राहुलच्या या लांबलचक बोलण्यावर एक क्षणभर इरा काहीही बोलली नाही. खरं सांगायचं ना तर निम्म्यानंतरचं राहुलचं बोलणं तिने नीट ऐकलेलंही नव्हतं. खरेदी खत शरा आंटीच्या घरी, म्हणजे याचा अर्थ हे घर शरा आंटीच्या नावावर आहे. पण मग पप्पांनी आपल्याला हे का नाही सांगितलं? ते तर म्हणाले होते की घर मी घेतलंय. आणि मग अचानक इराला जाणवलं की घर पप्पांनीच घेतलेलं असणार, पण शरा आंटीच्या नावावर ते केलेलं असणार. ते दोघे एकमेकांना वेगळं कसं समजणार? ते एकच होते. घर कुणी घेतलं, कोणाच्या नावावर केलं, या गोष्टींना त्यांच्या लेखी काहीच अर्थ नव्हता. पण इरानं एक सुस्कारा सोडला. त्यांच्या लेखी नसला तरी त्यांच्या मागे या गोष्टीला निश्चित अर्थ होता. मी मारे घराची व्यवस्था बघायला इथे 7-8 दिवस राहिला आणि जमलंच तर ते विकायला सुद्धा इथे आली आहे. आता यातलं काही शक्य नव्हतं म्हणा. आता ते व्याप मागं लावून घ्यायची तिला गरजही नव्हती. घराचा कायदेशीर वारस तिच्या समोरच बसलेला होता. इराला राहुलशी वाद सुद्धा घालायला नको असं वाटायला लागलं. आता तर तिला स्पष्टपणे दमल्याच्या खुणा जाणवायला लागल्या होत्या. म्हणजे हे घर तुमच्या आईच्या नावावर आहे, स्वतःशी अर्धवट मोठ्यानं ती म्हणाली. ते खास असं कुणाला उद्देशून नव्हतं, पण राहुलनं तो संदर्भ लगेच उचलला. हो, आणि हे आपल्याला माहिती नव्हतं असं तुम्ही म्हणणार असाल. मला ते खरंच माहिती नव्हतं, मला आत्ता कळालं, प्रामाणिकपणे ती म्हणाली. असं? काहीशा रागात तो म्हणाला. हे बघा, तुमचा विश्वास बसो न बसो, पण हे खरं आहे, इथे येईपर्यंत मला हे घर तुमच्या आईच्या नावावर आहे हे माहिती नव्हतं. तुमच्या आईची आणि माझी कधी भेट झाली नाही की मला त्यांच्या मनात आपल्या दोघांसंबंधी काही होतं याचीही माहिती नाही. आणि समजा तसं जरी असतं तरी केवळ तुम्हाला भेटण्यासाठी, म्हणून मी इथे येईनच कशासाठी? अगदी निर्वाणीच्या स्वरात ती म्हणाली. का बरं? भुवया उंचावत राहुल काहीशा उपहासानं म्हणाला. अमेरिकेत राहणारा, चांगली आर्थिक प्राप्ती असलेला, उच्च शिक्षित नवरा कुठल्या भारतीय मुलीला आवडणार नाही?
शिवाय इथेही आमची प्रचंड इस्टेट आहे. दिसायला आम्ही काही वाईट नाही. अर्थात माझं अजूनही तुम्हाला हे सगळं माहीत नाही, या गोष्टीवर विश्वास नाहीच आहे. नक्कीच तुमच्या वडिलांकडनं तुम्हाला हे सगळं कळालेलं असणार आणि आता ते दोघं नाही आहेत म्हटल्यावर तुम्ही तुमच्या परीनं हालचाल करण्यासाठी इथे आलेला असणार. तुम्ही ना उत्कृष्ट वकील झाला असतात, कोरडेपणानं इरा म्हणाली. अर्थात कदाचित हाच व्यवसाय तुम्ही अमेरिकेत करत असालही. आपल्याला हव्या त्या दिशेनं आपला मुद्दा वळवण्यात तुमचा हात कुणीही धरू शकणार नाही. एकतर पूर्वग्रह दूषित नजरेनं तुम्ही माझ्याकडे बघताय, त्यामुळे माझ्या कुठल्याही शब्दाचा किंवा हालचालीचा तुम्ही स्वतःला हवा तोच अर्थ घेणार आहात. म्हणून मी तुम्हाला काहीही सांगण्याच्या फंदात पडणार नाही. फक्त एक गोष्ट मी सांगते, लहानपणापासून मी सुद्धा सुस्थितीत वाढलेली आहे. पैशासाठी माझी पातळी सोडण्याची पाळी माझ्यावर अजूनही आली नाही आणि पुढे येईल असं मला वाटत नाही. माझे आई वडील दोघांनीही भरपूर पैसा आमच्यासाठी कमवून ठेवलेला आहे आणि मी स्वतः मुंबईतल्या अतिशय प्रसिद्ध अशा अभिरुची या जाहिरात कंपनीत काम करते. वाटल्यास तुम्ही चौकशी करू शकता. अभिरुची? राहुलनं विचारलं. ते काय, ते मला इथे बसल्या बसल्या कळेल. म्हणजे? ती जाहिरात कंपनी आमच्याच मालकीची आहे, शांतपणे तो म्हणाला. छे छे, अहो त्याचे मालक तर शौरी आहेत, संशयी मुद्रेनं इरा म्हणाले. अहो सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला माहिती नाही आहे, राहुल उपरोधिकपणे म्हणाला. ती कंपनी माझ्या आजोबांची म्हणजे आईच्या वडिलांची होती. त्यांच्यानंतर त्याची मालकी आईकडे आली, पण स्वतःच्या व्यवसायामुळे तिला तिकडे लक्ष देता येईना. म्हणून मग तिने आजोबांचे मुंबईतले जुने मित्र शौरी त्यांच्या मुलाकडे सगळा व्यवहार देऊन टाकला. ते तसे सगळे व्यवहार बघतात, कंपनी त्यांच्या नावावर चालते हे सुद्धा खरं आहे. पण अजूनही 70% आईचा सहभाग होता. पडद्याआडूनची सगळी सूत्र आई हलवायची. हे ऐकलं आणि इरा सुन्न झाले. आजचा दिवस एकंदरीत धक्के बसण्याचाच होता, पण त्याही पेक्षा कधी नव्हे ते आयुष्यात पहिल्यांदा तिला पप्पांचा राग आला. त्यांनी बऱ्याच बाबतीत तिला अंधारात ठेवलं होतं. का? शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या आपल्याला नोकरी मिळाली याचा तिला केवढा आनंद झाला होता. तिला वाटलं होतं आपल्या प्रतिभेनं, आपल्या बुद्धिमत्तेनं ही नोकरी आपल्याला मिळाली आहे. पण छे, ही नोकरी तिला ती चंद्रकांत पंडित यांची मुलगी असल्यामुळे शरा आंटीकडनं मिळालेली होती. स्वतःच्या स्वाभिमानावरच घाला पडल्यानं ती कळवळली. तिला आठवलं पप्पांनीच तिला अभिरुचीत एक जागा असल्याचं आणि तिने तिथे अर्ज करावा हे सुचवलेलं होतं. खात्रीने ही जागा तिला मिळेल असंही पप्पांनी सांगितलं होतं. त्यावेळी पप्पांचा आपल्या कर्तृत्वावर किती विश्वास आहे असं तिला वाटलं होतं आणि म्हणून ती सुखावली होती. कसलं कर्तृत्व आणि कसलं काय? त्यांना खात्री होती, कारण कंपनीचा मालक मिसेस शरावती सोहोनी होत्या, तिच्या पप्पांची प्रेयसी. आणखी एक गोष्टही तिला आठवली. ती कॉलेजात जायला लागल्यावर पप्पांनी आपल्या आणि शरा आंटींच्या संबंधांविषयी एका डायरीत सविस्तर लिहून तिला ती वाचायला दिली होती. ती डायरी आत्ताही तिने बरोबर आणली होती. सांगण्यापेक्षा त्यांना जे जास्त श्रेयस्कर वाटलं होतं. पण त्यातही त्यांनी शरा कामानिमित्त मुंबईला आली आणि मग पुन्हा एकदा तिची माझी अकल्पित भेट झाली असं लिहिलेलं होतं. पण ते काम कोणतं याचा उल्लेख नव्हता. शरा आंटीच्या वडिलांच्या व्यवसायाचाही त्यात उल्लेख नव्हता. याचा अर्थ त्यांनी हे जाणून बुजून केलेलं होतं, तिची मुद्दाम फसवणूक केलेली होती. आपल्याला आता रडू येईल का काय असं तिला वाटायला लागलं, पण मोठ्या प्रयासाने तिने स्वतःला सावरलं. तिच्या चेहऱ्यावरचे बदल टिपणाऱ्या राहुलकडे तिने बघितलं आणि मग शांतपणे ती म्हणाली, तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट सुद्धा मला आत्ताच कळली. अर्थात याबद्दल मला तुमचे आभार मानायला हवेत. तुमच्यामुळे बऱ्याच गोष्टी मला कळाल्यात. आता उद्या सकाळी मुंबईला परत गेल्यावर मी माझा राजीनामा पाठवून देईन. आजची रात्र मात्र मला इथे राहणं भाग आहे. माझी अडचण तुम्ही समजू शकाल असं मला वाटतंय
आणि माझ्याकडून तुम्हाला आत्तापर्यंत जो त्रास झाला असेल त्याबद्दलही मी तुमची माफी मागते. इरानं खरोखर दोन्ही हात जोडून त्याची माफी मागितली. तिचा पवित्र राहुलला फारच अनपेक्षित होता, त्यामुळे तो एकदम गडबडला. काय बोलावं हे त्याला सुचेना. झटकन तो तिथल्या वेताच्या खुर्चीत बसला. नाही तसं नाही. आय मीन म्हणजे काय आहे, की हे बघा, मला तुम्ही राजीनामा वगैरे द्या असं काही सुचवायचं नव्हतं. म्हणजे त्या हेतूनं मी तुम्हाला ते नाही सांगितलं. तुम्ही तिथे काम करण्यावर माझा काहीही आक्षेप नाही आहे अहो. एका दमात तो बोलला. पण त्याच्या चेहऱ्यावर इराला काहीसा अपराधीपणा जाणवला. ती विषण्ण हसली. तुम्ही माझ्यावर काही नवा आरोप वगैरे कराल या भीतीनं मी राजीनामा देत नाहीये. माझ्या स्वतःच्या काही कारणांसाठी मला तो राजीनामा द्यायचा आहे. राहुल बोटांची चाळवाचाळव करत गप्प बसला. इरा तिथून उठली. दाराजवळ ठेवलेल्या आपल्या सुटकेस आणि लेदर बॅगकडे गेली. दोन्ही उचलून तिने सोफ्यापाशी आणलं. मग लेदर बॅगमधनं पर्स काढून त्यातनं तिने एक छोटी चावी काढली. ती समोरच्या टीपॉयवर ठेवली. ही घराची चावी. मी उद्या सकाळीच जाणार आहे. परत घाईत विसरून गेले असं नको व्हायला. अहो पण, राहुल अस्वस्थपणे म्हणाला, तुम्ही इथे जास्त दिवस राहण्याच्या हेतूनं आला होतात ना? मग प्लीज तुम्ही राहा इथे. मी सकाळी जातो. माझी कामंही आहेत. आणि नाहीतरी या घराचा मला उपयोग काय? ही घ्या चावी. आपल्या जीनच्या खिशातनं चावी काढत तीही टीपॉयवर ठेवत तो म्हणाला, हे बघा, हवे तितके दिवस तुम्ही राहा. या घराचं काहीही करा. खरेदी खत आणि माझ्या वतीनं अधिकारपत्र मी तुम्हाला देऊन जातो. या घरात मला काहीही रस नाही आहे. आभारी आहे सोहनी, पण घर तुमच्या आईचं आहे. त्यांच्यानंतर आता ते तुमचं आहे. माझा यात काही संबंध येत नाही आणि मला त्यात रसही नाही. पण इथे आल्यावर तुम्हाला कळलं ना की घर माझ्या आईचं आहे. त्याआधी तर तुम्ही राहण्याच्या वगैरे तयारीने आला होतात ना? हां, पण त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती ना. का बरं? मला तुम्ही म्हणताय, पण तुम्ही तरी काय वेगळं वागताय? तुमच्या वडिलांचं घर आहे असं कळलं असतं तर तुम्ही राहिला असतात. पण माझ्या आईच्या नावावर घर आहे म्हटल्यावर मात्र तुम्ही जायला निघालात. तुम्ही जो अर्थ घेतला त्या अर्थानं मी वेगळी परिस्थिती म्हणत नाहीये. मला तुम्हाला ते सांगता येणार नाही, पण आत्ता इथे राहायची माझी इच्छा नाही एवढंच मी तुम्हाला सांगते. हे बघा, रागाच्या भरात मी तुम्हाला बरंचसं वेडंवाकडं बोललो असेन. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. पण प्लीज, या घराबद्दल मी तुमच्याशी मनापासून बोलतोय. खरोखर मला त्याचा उपयोग नाही आहे. मी परत अमेरिकेला जाणार आहे. तुम्ही आणि मी यात गुंतलो गेलोच आहोत म्हणून मी तुम्हाला ही विनंती केलेली होती. राहुलच्या त्या अर्जवी चेहऱ्याकडे बघत इरा म्हणाली, मला खरोखर तुमचा राग आलेला नाहीये. का यावा? तुम्ही ज्या परिस्थितीत तसं वागलात ती परिस्थिती मी समजू शकते. तुमच्या जागी दुसरा कुणीही मुलगा असता तरी तो यापेक्षा निराळं वागला नसता. आपल्या सगळ्यांच्या मनाची वर्षानुवर्षांच्या संस्कारानं जडणघडणच अशी झाली आहे की आईनं असं काही करणं हे आपल्याला खपतच नाही. मग ते कितीही न्याय्य असो, सुसंगत असो किंवा परिस्थिती सापेक्ष असो. पण खरोखर मला तुमची विनंती मान्य करता येणार नाही. मला क्षमा करा. ठीक आहे, मी काही तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. काहीशा रागानं तो म्हणाला, मीही उद्या सकाळी निघणार आहे. बरं, मी हे सामान कुठे ठेवू आणि आजच्या रात्रीपुरती कुठे झोपू? इरानं विचारलं आणि काही न बोलता राहुलनं पुढं होऊन तिची सुटकेस उचलली. त्याच्या मागोमाग इराही हॉलमधनं बाहेर पडली. हॉलच्या बाहेर छोटासा पॅसेज होता. उजव्या बाजूला समोर स्वयंपाकघराकडे जाण्याचं दार, त्याच टोकाला संडास, बाथरूम. डाव्या बाजूला हॉलच्या शेजारी बेडरूम. बेडरूमच्या समोरूनच पॅसेज मागणं दाराकडे वळला होता. डाव्या बाजूच्या कोपऱ्या लाकूड वगैरे जळणाचं इंधनाचं सामान ठेवलेलं होतं. मागच्या दाराच्या खाली 3 रुंद दगडी पायऱ्या होत्या. तिथून पाण्याचा खळखळण्याचा गंभीर ध्वनी कानावर येत होता, म्हणजे किनारपट्टी जवळच असावी. बेडरूममध्ये येऊन राहुलनं तिची बॅग खाली ठेवली. इरानं खोलीभर नजर फिरवली. ही खोली आटोपशीर होती. डाव्या बाजूला ड्रेसिंग टेबल होतं.
दारातून आत शिरल्या शिरल्या दारालगतच्या उजव्या बाजूच्या भिंतीत कपाट होतं. त्या भल्या मोठ्या कपाटात कप्पे पाडून पुस्तकं, कपडे वगैरे ठेवण्यासाठी जागा केलेली होती. समोरच्या मोठ्या खिडकीखाली डबल बेड होता. या क्षणी तो व्यवस्थित टापटिपीत होता. त्याच्यावरच्या चादरी, उशा सगळं कसं जिथल्या तिथे होतं. तरीही तिकडे बघताना इराच्या अंगातनं एक विचित्र सरसर निघून गेली. पप्पा आणि आंटी इथेच झोपत असतील या कल्पनेनं. पटकन तिने मान बाजूला वळवली, राहुलकडे बघितलं. कमरेच्या पट्ट्यात अंगठे अडकवून तो तिच्याकडेच बघत होता. दातावर दात रोवल्याचं त्याच्या जबड्यावरनं ताबडतोब कळत होतं. घट्ट मिटलेल्या ओठांची दुमड एका बाजूनं मुरडली गेली होती. क्षणात तिला त्याच्या मनस्थितीची कल्पना आली. राहुलला काय वाटलं असेल हे तिला झटकन समजलं. आपले वडील आणि त्याची आई त्यांच्या परीनं कितीही बरोबर असोत, पण आपली आई दुसऱ्या एका माणसाबरोबर 8-10 दिवस अशा एकांत ठिकाणी येऊन राहत असेल, ह्या कल्पनेनं त्या मुलाचं काय होत असेल. विषय बदलण्यासाठी इरानं त्याला विचारलं, तुम्ही कुठे झोपणार? मी बाहेर हॉलमध्ये. मग तुम्हाला अंथरायला वगैरे? मी आणलंय माझ्याबरोबर. मी जरा तोंड वगैरे धुते आणि कपडे बदलते. मान डोलवून राहुल बाहेर पडला. तो गेल्यावर इरानं बॅगेतनं टॉवेल, गाऊन बाहेर काढला. बाथरूममध्ये जाऊन चष्मा काढून तिने गार पाण्याचे हबके तोंडावर मारले, हातपाय धुतले. मग कपडे बदलून ती परत आपल्या खोलीत आली. डाव्या बाजूच्या ड्रेसिंग टेबलवरचा ब्रश उचलून इरानं आपले मानेपर्यंत असलेले कुरळे केस विंचरले. थोडीशी पावडर लावून चष्मा डोळ्यांवर चढवून ती लेदर बॅगकडे निघेल. बॅगमधनं तिने प्लॅस्टिकची मोठी पिशवी काढली. नुकतेच उतरवलेले कपडे घडी करून बॅगेत ठेवले. प्लॅस्टिकच्या पिशवीची गाठ सोडून आत बघितलं. आतमधले पिवळे धमक रसरशीत बटाटे पोहे बघताच तिला परत भूक लागल्याची जाणीव झाली. बटाटे पोहे हा तिचा अत्यंत आवडीचा पदार्थ होता. स्वयंपाकाच्या राधाबाईंकडनं तिने येताना काय काय कोरडे पदार्थ करून आणले होते. खाऱ्या आणि गोडाच्या शंकरपाळ्या, बेसन लाडू, भाजक्या पोह्यांचा चिवडा, तिखट पुऱ्या, ब्रेड, लोणी, चीज, सफरचंद, अंजीर, चिक्कू. 7-8 दिवस राहायचं तर एवढं सगळं हवंच की. पण आता मात्र ते सगळं परत न्यावं लागणार होतं. पोह्यांची पिशवी उचलून इरा स्वयंपाकघरात आली तर ओट्यावर स्टोव पेटवून त्यावर पातेलं ठेवून राहुल काहीतरी करत होता. स्वयंपाकघरात एक छोटं टेबल, 2 खुर्च्या होत्या. 2 माणसांपुरतीच थोडी भांडी होती. नवीन पद्धतीची अनब्रेकेबल क्रॉकरी होती. ओट्यालगत फ्रीजच्या आकाराचं कपाट होतं. या क्षणी ते अर्धवट उघडं होतं आणि त्यात भरलेले निरनिराळे डबे दिसत होते. बहुतेक सगळे तयार खाद्यपदार्थांचे असावेत, इराच्या मनात विचार आला. तिची चाहूल लागताच राहुलनं मागे वळून बघितलं. इरा पुढे झाली. मग हातातली पिशवी त्याच्या पुढे करत म्हणाली, यात बटाटे पोहे आहेत. मी येताना आमच्या बाईकडनं करून आणले होते, गरम करायला हवेत. बटाटे पोहे? तिच्या हातातनं पिशवी हिसकावून घेत राहुल म्हणाला, वा वा वा, कितीतरी दिवसांनी अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ मला खायला मिळणार आहे. थँक्स थँक्स थँक्स. अहो पण मलाही भूक लागली आहे, मलाही खायचे आहेत ना ते, इरा तातडीनं म्हणाली. राहुलचा सूर असा होता की इरानं ते त्याला सप्रेम भेट म्हणून दिलेत आणि सद्य परिस्थितीत तिला तो गैरसमज परवडणारा नव्हता. कारण तिने जे कोरडे पदार्थ करून आणले होते ते आपल्या या 7-8 दिवसात तात्पुरते भूक भागवायला उपयोगी पडतील म्हणून. इराला स्वयंपाक विशेष जमायचा नाही आणि दरवेळेला आपण आता नीट स्वयंपाक शिकायचा या तिच्या बेतावर काही ना काही कारण निघायचं आणि पाणी पडायचं. तसा तिला जुजबी स्वयंपाक यायचा आणि इथे येऊन चित्र काढायच्या नादात तिला तशी विशेष भूकही लागली नसती हे तिला माहिती होतं. तेव्हा तिचं स्वयंपाकाचं जुजबी ज्ञान आणि बरोबर आणलेले पदार्थ या जोरावर इथले दिवस सहज काढता येणं शक्य होतं तिला. पण आत्ताचं तसं नव्हतं. एकतर तिला अगदी खरोखर भूक लागली होती आणि ती अशी नुसती वरवरचे पदार्थ खाऊन भागली नसती. त्यामुळे तिला पोह्यांची आवश्यकता होती. पोह्यांमुळे निदान पोट भरल्यासारखं तरी वाटलं असतं. इराच्या त्या बोलण्यावर राहुल मात्र ओशाळला. नाही नाही, तसं नाही, तुम्ही खा, म्हणजे आपण दोघं मिळून खाऊ.
हे स्टोवर तुम्ही काय ठेवलंय? दुधाच्या पावडरचं दूध करायला ठेवलंय. आपल्यालाच खाण्यासाठी म्हणून दूध, ब्रेड आणि लोणी उपयोगी पडेल असा विचार केला मी. इरा काही न बोलता खुर्ची ओढून त्यावर बसली. दूध गरम होताच राहुलनं एका पातेल्यात पिशवीतले पोहे ओतून ते गरम करून घेतले. मग भिंतीतल्या कपाटातनं 2 प्लेट्स घेऊन त्यात ते पोहे ओतले, सॉस घेतलं आणि प्लेट इरा पुढे सरकवली. स्वतःची प्लेट पुढे ओढून तो खुर्चीत बसला. तुम्हाला हवं असेल तर हे दूध कपात ओतून घ्या. टेबलावरच्या चमच्यांच्या स्टँडमधनं 2 चमचे काढून एक तिच्या प्लेटमध्ये टाकत तो म्हणाला, आणि इथं ब्रेड आणि लोणी सुद्धा आहे. शिवाय काहीसं थांबून मग थोडंसं हसत तो म्हणाला, भरपूर साखर सुद्धा आहे. इरानं नुसती मान डोलावली. त्याचा टोमणा तिच्या लक्षात आला होता, पण त्यात रागवावं किंवा उलट काही बोलावं असं काही नव्हतं. आणि तसा मुळात तिला रागही कमीच होता. त्यामुळे ती न बोलता समोरच्या पोह्यांवर तुटून पडली. एकदा तिला वाटलं आपल्या जवळचे सर्व पदार्थ बाहेर काढावेत आणि मग उद्या जाताना राहुलला त्यातले निम्मे द्यावेत. पोहे खाऊन होताच पाणी पिऊन ती उठली. पोट भरल्यामुळे आता तिला झोप यायला लागली. झालं? राहुलने आश्चर्यानं विचारलं. बाकी काही नको? दूध, ब्रेड? नाही नको. ही प्लेट कुठे ठेवू? राहू द्या तिथेच, मी धुवून ठेवतो, तुम्ही झोपा. नाही, मग माझी मी धुवून ठेवते. ओट्याजवळच्या छोट्या सिंकमध्ये इरानं आपली प्लेट, चमचा आणि पोहे गरम केलेलं पातेलं स्वच्छ धुवून घेतलं आणि ओट्यावर पालथं घातलं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहुल स्वतःशीच हसत होता. आपलं काम आटोपल्यावर राहुलचा निरोप घेऊन इरा बेडरूममध्ये शिरली. दार आतून बंद करून घेऊन ती सरळ निशंकपणे त्या भल्या मोठ्या बेडवर पडली आणि क्षणार्धात झोपीही गेली. श्रोते हो, हा होता भाग 3. भाग 4 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.